मुंबईमध्ये अशी काही उत्तुंग व्यक्तिमत्व आहेत, असे काही महाभाग आहेत, ज्यांना प्रत्येक कामामध्ये काहीतरी घुसपट काढायचं असतं आणि ते काम जेव्हा एखादं भव्य दिव्य काम असतं तेव्हा तर निश्चितपणे मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचा प्रकल्प म्हणजे या प्रकल्पाचं काम सुरू झालं. हा प्रकल्प सुरू झाल्या झाल्या अशी हाकाटी पेटण्यात आली की हा मुंबई अहमदाबादला जोडण्याचा किंवा गुजरातला जोडण्याचा डाव आहे. मुंबई महानगरपालिकाच्या निवडणुकांच्या काळात सुद्धा अशा प्रकारची हाकाटी पेटण्यात आली. निवडणुका संपल्यावर ही हाकाटी सुद्धा संपते. जे लोक ओरड करत असतात की हा मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव आहे, ते सुद्धा शांत होतात. बरं, ही ती मंडळी आहेत ज्यांनी त्यांच्या सत्ता काळामध्ये म्हणजे महानगरपालिकेमध्ये त्यांची जेव्हा सत्ता होती तेव्हा मुंबईसाठी काही केलं नाही. त्यांच्या कार्यकाळामध्ये मुंबईमध्ये गर्दी वाढली, झोपड्या वाढल्या, मुंबईतला मराठी माणूस मुंबईच्या बाहेर फेकला गेला. त्यांच्या सत्ता काळामध्ये मुंबई सुंदर करण्यासाठी, मुंबई समृद्ध करण्यासाठी या लोकांनी कधीही प्रयत्न केला नाही. एखादा मोठा प्रकल्प मुंबईमध्ये आणण्याचं काम केलं नाही. मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव ही जी हाकाटी आहे ती मी माझ्या लहानपणापासून ऐकत आलेलो आहे. गेल्या काही वर्षामध्ये नरेंद्र मोदी यांच्या विरोधात ही हाकाटी पेटण्यात येते. महानगरपालिकांच्या काळामध्ये म्हणजे निवडणुकांची जेव्हा रणधुमाळी सुरू होती त्या काळामध्ये ही हाकाटी जरा जोरात पेटण्यात आली होती. वास्तविक नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये मुंबईचं जे महत्व आहे ते वाढवण्याचा सातत्याने प्रयत्न केला.